आज इकडे गोळीबार झाला, उद्या तिकडे झाला, हे अहिल्यानगरसाठी नित्याचे झाले आहे. गेल्या 2 महिन्यात बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेसह 7 ते 8 गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. नुकतीच घडलेली घटना म्हणजे निलेश घायवळ याच्या कांसिलात मारणाऱ्या सागर मोहोळकर यांच्यावर झालेली गोळीबाराची घटना अगदीच अलीकडची. त्यामुळे आज आपण बोलणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत चाललेल्या गोळीबाराच्या घटनाबद्दल आणि सहज उपलब्ध होणाऱ्या गावठी कट्ट्यांच्या जाळ्याबद्दल. नेमका जिल्ह्यात कट्ट्यांचा विस्तार झाला कुठून, ते येतात कुठून, याचाच आढावा आज आपण घेऊयात मर्मभेद या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पंचनामातून. अहिल्यानगरमध्ये गोळीबाराच्या घटना, सहजपणे उपलब्ध होणारे गावठी कट्टे हा काही आता नवीन विषय राहिला नाही. जिल्ह्यातील कुठल्याही भागाचा गावठी कट्टे मिळणार नाही असे होणार नाही. गेल्या 20 वर्षांपासून जिल्ह्यात गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर सुरू झाला आहे. तसेच संघटित गुन्हेगारी करणाऱ्या जिल्ह्यातील टोळ्यांकडे सर्रासपणे गावठी कट्टे उपलब्ध आहेत. मुंबईच्या गुन्हेगारी टोळ्यांकडे जशी सर्रासपणे पिस्तुले असतात तसाच वापर अहिल्यानगरमध्येही होतो, तेही गेल्या 2 दशकांपासून. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ज्या नेवासेती लिहिली तोच नेवासा तालुका आज गावठी कट्ट्यांचा हॉटस्पॉट झाला आहे. अहिल्यानगरमध्ये गावठी कट्टे येतात मुख्यत्वे मध्य प्रदेशातून. मध्य प्रदेशातील काही गावे ही गावठी कट्टा तयार करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात प्रमुख गाव म्हणजे महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेलगत सातपुडा डोंगररांगेत व जंगलाची साथ असलेले उमरटी हे गाव. उमरटी हे गाव म्हणजे गावठी कट्टे निर्मितीची राजधानीच म्हणायला हरकत नाही. उमरटी हा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगतचे गाव. जळगाव मार्गे ही कट्टे महाराष्ट्रात येतात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा व मध्य प्रदेशातील सेंदवा, बडवानी आणि गुजरात मार्गेही गावठी कट्टे महाराष्ट्रात येतात. तेथून ते वेगवेगळ्या मार्गाने अहिल्यानगरपर्यंत पोहोचतात. अहिल्यानगरच नव्हे तर पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही येथूनच हे कट्टे जातात. पूर्वी साधे दिसणारे हे गावठी कट्टे आता विदेशी बनावटीची पिस्तुले जशी दिसतात अगदी त्याच पद्धतीची तशीच दिसू लागली आहेत. बदलत्या काळानुरूप उमरटीचे कारागीर अधिक आकर्षक कट्टे बनवू लागल्याने आता विदेशी बनावटीप्रमाणे दिसणारे पिस्तुलेही सहज मिळू लागली आहेत. पूर्वी गावठी कट्टे हे आंतरराज्य माल वाहतूक करणाऱ्या मालमोटारीचे चालक व क्लीनर यांचा आधार घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात येत होती. मात्र आता थेट दुचाकी किंवा खाजगी 4 चाकी वाहनात जाऊनही एजंट हे कट्टे पिस्तुले जिल्ह्यात घेऊन येत आहेत. पांढरीपूल, घोडेगाव, वडाळा, सोनई हा जो परिसर आहे तो गावठी कट्ट्यांची तस्करी करणाऱ्यांचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही. मागील 1.5 महिन्यात 3 वेळेस नेवासे तालुक्यात गोळीबार झाले. शस्त्र बाळगणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा उगम त्यामुळे येथेच झाला व तेथेच या संघटित गुन्हेगारी टोळ्या विस्तारू लागल्या. नेवासा फाटा आता काहीसा शांत वाटत असला तरी पूर्वी गावठी कट्ट्यांचा वापर करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बालेकिल्लाच होता. या टोळ्यांच्या वर्चस्ववादातून थेट वकिलांच्या खुनापर्यंतच्या घटना देखील घडली आहे. तीही नेवाशा पोलीस ठाण्यासमोरच. खुनानंतर आरोपी हा गावठी कट्ट्यासह ठाणे अंमलदार कक्षात जाऊन हजर झाला होता. आजही त्या वकिलाचे कुटुंबीय हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, राहुरी हेच तालुके नव्हे तर शिर्डी, राहता परिसर, कोपरगाव, संगमनेर, नगर शहर, जामखेड, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी म्हणजेच सर्वच तालुक्यात हे गावठी कट्टे मिळतात. आत्तापर्यंत शेकडो गावठी कट्टे पकडले, शेकडो लोकांना अटक झाली तरी त्यांचा वापर थांबला नाही. काही हॉटस्पॉटवर झडती घेतली तर ही संख्या हजारोंच्या संख्येत जाईल. हा गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसमोरील मोठी अडचण ठरत आहे. कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने फक्त नवीन शस्त्रे परवाने द्यायचे नाहीत अशी भूमिका घेऊन चालणार नाही, तर बेकायदा शस्त्रे शोध मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे आणि या एजंटांचे कंबरडेच मोडले तर त्याला अटकाव करता येईल. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अटक, तडीपारी या कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याचा दबाव येऊ शकतो. परंतु बेकायदा पिस्तूल बाळगणारे पकडले, त्यांची तस्करी करणाऱ्या एजंटांना अटक केली तर मला नाही वाटत की कुठला राजकीय पुढारी त्यासाठी मध्यस्थी करेल. ही बाब देखील लक्षात घेणं गरजेचे आहे.
मनावर घेतले तर कट्ट्यांचा बंदोबस्त करणे पोलीस प्रशासनासाठी अवघड नाही. त्यासाठी फक्त गरज आहे कृतीची.